कोल्हापूर जिल्ह्यातील परिते हे गाव. इथं उभं आहे संवेदनशीलतेची आणि समर्पणाची एक प्रेरणादायी वाटचाल. अंकुर मतिमंद मुलांची शाळा आणि प्रौढ मतिमंद मुलांची कार्यशाळा व पुनर्वसन केंद्र. गेली तब्बल 20 वर्ष ही संस्था अशा मुलांच्यासाठी कार्य करत आहे ज्यांच्याकडे समाज अनेकदा वेगळ्या नजरेनं पाहतो. कधी कधी घरचे लोकही अशा मुलांच्या संगोपनाने थकलेले असतात, पण अशाच मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण बनून उभी राहिलेली ही संस्था या मुलांना शिक्षण, आधार आणि स्वावलंबनाची नवी दिशा देण्याचे काम येथे सातत्याने सुरू आहे. या संस्थेचे अध्यक्ष विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आणि व्यवस्थापकीय अधीक्षक वसुधा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था अत्यंत समर्पणाने कार्य करत आहे. मानवी संवेदना, सेवा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचे हे एक जिवंत उदाहरण आहे. खरंच समाजासाठी आदर्श ठरेल असे हे प्रेरणादायी कार्य आहे. अशाच या संस्थेचा लाईट हाऊस फाउंडेशनने घेतलेला हा वेध. नमस्कार. लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आम्ही घेतोय आणि या मुलाखतींना लोकांच्याकडून भरघोस असा प्रतिसाद मिळतोय. या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आज जी मुलाखत असणार आहे ही अत्यंत आगळी वेगळी असणार आहे. मी असंख्य मुलाखती घेतल्या, तुम्ही त्यांना भरपूर प्रतिसाद दिला आणि ज्या मुलाखती जवळजवळ 70,000 लोकांच्यापर्यंत पोचलेल्या आहेत. हा तुमचा कौतुकाचा बाब आहे. ही तुमच्यामुळं ही सगळं शक्य झालेलं आहे. पण आजची ही मुलाखत असणार आहे ही फार वेगळी असेल. अजून आम्ही समाजामध्ये बरेच शिक्षक बघतो, अनेक संस्था बघतो, ज्या संस्था मुलांच्यासाठी काम करतात, समाजासाठी काम करतात. पण ही संस्था अत्यंत वेगळी आहे. ही अशा मुलांच्यासाठी काम करते की ज्या मुलांना आपण समाजामध्ये वावरू देत नाही किंवा घरामध्ये ते ओझं झालेलं असते. अशी मानसिकता असणाऱ्या मुलांच्यासाठी ही संस्था काम करते. गेली 20 वर्ष झाले ही संस्था काम करते. या संस्थेचं नाव आहे अंकुर मतिमंद मुलांची शाळा व प्रौढ मतिमंद मुलांची कार्यशाळा व पुनर्वसन केंद्र. हे केंद्र चालवणारे या संस्थेचे अध्यक्ष माननीय विजय कांबळे सर, त्याचबरोबर व्यवस्थापक म्हणून अधीक्षक म्हणून ज्या काम करतात त्या माननीय वसुधा कुलकर्णी मॅडम, हे दोघं ही संस्था चालवतात. तर लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये या दोघांचंही मी सहर्ष असं स्वागत करतो. सर, मला सांगा, आपलं शिक्षण आणि बालपण याविषयी आम्हाला माहिती आहे. माझं शिक्षण तसं ITI टर्न झाला, पण त्याच्यानंतर मी पुढे BA करून BPED केलं सोलापूरला. हां. मी हिरवडेला, माझं गाव हिरवडे खालसा, करवीर तालुका. बरोबर. मी हिरवडे गावचा 5 वर्ष सरपंच. आणि माझं बालपणी शिक्षण म्हणजे 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण माझं हे पेठवडगावला म्हणजे आजोळी झालं आहे माझं शिक्षण. बरोबर. ज्या आजोळमध्ये सामाजिक वारसा, तिथून मला हे सामाजिक काम करण्याचा वारसा मला माझ्या आजोळकडून मिळाला. बरोबर. म्हणजे असं काही शैक्षणिक वातावरण. शैक्षणिक वातावरण म्हणजे माझे आजोबा हे तसे अगदी फार पुढच्या विचाराचे होते. बरोबर. आणि त्यांनी सगळी आपली मुलं सगळे चांगली उच्च शिकवलीत. माझी आई तशी अडाणी, पहिली पास, पण नातवंड शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांनी आपल्या गावी नेलं आणि आजोळला माझ्या मावस भावांचं, अशी 4 मावस भावांचं आमचं सगळं शिक्षण आमच्या आजोबांनी केलं. आजोबांचे संस्कार आमच्यावरती आहेत. बरोबर. आणखीन काय? बरोबर आहे. म्हणजे अशा वातावरणामध्ये आपलं शिक्षण भेटलं. सर, मला सांगा की ही मतिमंद मुलांची शाळा आपण चालवता, पण ह्या मुलांच्यासाठीच का काम करावं अशी म्हणजे कुठून प्रेरणा तुम्हाला मिळाली? मी ज्यावेळेला 2002 ते 2007 या कालावधीत मी हिरोडे गावचा सरपंच होतो. बरोबर. मी भगवती साखर कारखान्यात टर्नर म्हणून कामही करत होतो. मी परमनंट होतो. बरोबर. पण ज्यावेळेला मी गावातील हे राजकीय काम करत असताना त्यावेळेला माझी गावची प्राथमिक शाळा ती त्यातमध्ये ज्यावेळेला प्रभाकर देशमुख साहेब ह्या कोल्हापूर जिल्ह्याचे CO म्हणून काम करत होते, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यावेळेला राजर्षी शाहू अभियान हे अभियान प्राथमिक शाळेत राबवलं गेलं. त्यावेळेला त्या शाळेमध्ये मला काम करताना खूप मोठी संधी मिळाली की ज्या प्राथमिक शाळेनं की माझं आणि माझ्या गावचं नाव, माझ्या शाळेचं नाव हे महाराष्ट्रभर
गेलं बरोबर. की ती प्राथमिक शाळा ग्रामस्थांच्या सहकार्यातून 1 नंबरची शाळा झाली आणि तिची स्पर्धा भरवली गेली. तर त्या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेचा 2 नंबर आला. पण त्यावेळेला प्रभाकर देशमुख साहेब म्हणले खऱ्या अर्थाने ह्या शाळेचा 1च नंबर आहे. आणि मला ते काम करत असताना माझ्या लक्षात आलं की मी बऱ्याच ठिकाणी फिरलो गेलो. त्यावेळेला समाजात बघत असताना की आपल्या भागात अशी काही मुलं आहेत आणि जे शाळेपासून वंचित आहेत, बरोबर. मग यांच्यासाठी काय असू शकतं याचा मी अभ्यास केला. आणि त्यावेळी मला कोल्हापुरातली एक शाळा मला बघण्यास मिळाली की त्या ठिकाणी अशा मुलांसाठी शाळा असू शकते. हे कळाल्यानंतर आपल्या भागात अशी मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी शाळा आपण ही सुरुवात करावी या उद्देशानं 21/12/2006 रोजी इंडियन एज्युकेशन सोसायटी संचलित या नावानं आम्ही संस्था स्थापन केली. बरोबर. आणि 2007ला आम्ही ऑगस्ट 7ला आम्ही या मुलांसाठी एक आरोग्य शिबिर भरवलं भगवती कारखान्यावरती. त्यावेळी भगवती कारखान्याचे चेअरमन माननीय दीपक पाटील हे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भागातील ह्या राधानगरी करवीर ह्या म्हणजे भगवती कारखान्याच्या परिसरातील आम्ही ज्या वेळेला त्याचा सर्वे केला आणि त्याचं आरोग्य शिबिर भरवलं त्यावेळी जवळजवळ 160 पालक आपल्या मुलांना घेऊन तिथं आले होते. त्यांनीच ते मनोगत आमच्याही मनात ते होतं, पण पालकांच्याकडून ते आलं गेलं की यांच्यासाठी तुम्ही शाळा चालू करा, आम्ही मुलं पाठवायला तयार आहेत. मग आम्ही ती मुलांची शाळा चालू केली. अरे वा, खूपच एक वेगळा अनुभव तुमच्याकडून ऐकायला मिळाला. म्हणजे एक असं काही असा प्रवास तुमचा या शाळेच्या संस्थेच्या निर्मिती पाठीमागचा आहे. हो. तर मला सांगा मॅडम की आज जी काही मुलांची शाळा ही तुम्ही चालवता, या शाळेचे कामकाज साधारण कसे चालतं याविषयी काय सांगा. शाळा आमची निवासी आहे. बरोबर. राहायला मुलं असतात, थोडी अपडाऊनचे असतात. बरोबर. शाळेमध्ये या मुलांना दैनंदिन अगदी दात घासून सगळं शिकवायला लागतं त्या मुलांना. बरोबर आहे. बरीचशी मुलं असतात की त्यांना त्यातलं काही ज्ञान नसतं किंवा घरी ते ऐकत नाहीत पालकांचं, त्यामुळे ते करू शकत नाहीत. ते बरोबर. इथं आल्यानंतर ते मुलं सगळं शिकतात. ते व्यवज्ञान सगळं त्यांना आम्ही देतो त्या मुलांना. बरोबर. त्यातून जी मोठी मुलं आहेत 18 वर्षाच्या पुढची मुलं आहेत बरोबर. त्यांना आम्ही व्यावसायिक प्रशिक्षण देतो. म्हणजे बरोबर. टाकापासून टिकाऊ वस्तू असतील, बांबूच्या वस्तू असतील, करवंटीपासून वस्तू, छोटे आकाशकंदील दीपावलीसाठीचे बरोबर. किंवा सणासुदीत जे राखी लागणं किंवा उठणं, दिवाळीसाठीचे मोदक वगैरे असं जे काय ते शोभेच्या वस्तू बरोबर. बरोबर. त्या सगळ्या आम्ही तयार करायला शिकवत होत्या मुलांना. आणि ह्यातून काही मुलाची चांगले शिकून पुढे जातात, त्यांचं पुनर्वसन ती कुठं तर नोकरी लागून आपल्या चरित्र चालवू शकतात. याप्रमाणे इथलं शिक्षण सुरू असतं बरोबर. सगळ्यांचं. बरोबर. आता तुम्ही या ठिकाणी तुमचे वेगवेगळे गट या ठिकाणी बघितले, म्हणजे आता जिद्दी गट आहे, प्रेरणा गट आहे. हे गट कशा पद्धतीनं म्हणजे का ते गट या गट म्हणजे काय केले आहेत, बुद्ध्यांक आणि वय यानुसार त्यांचे गट केले. म्हणजे आता एखादा मुलगा वय आहे त्याचं 19 वर्ष, पण तो काही काम फारसं काही काम शिकू शकत नाही किंवा हाताच्या हालचाल होत नाही. अशा मुलांना साधं काम किंवा म्हणजे कागदाची घडी घालणं किंवा एखादं करतं ब्रशनं रंगवणं एवढंच काम त्या शिकतो. पण त्याचा पुढचा गट असेल किंवा प्रेरणा असेल किंवा भरारी असेल तर भरारी गटामधली मुलं आमची फॅब्रिकेशनची काम करू शकतात. बरोबर. त्यांचं बुद्ध्यांक चांगला असतं. ती मुलं ते आम्ही जसं काही बेंचेस वगैरे तयार करतो, करवंटीच्या वस्तू तयार करतो, मग त्यात ते वेल्डिंग काय तर कटिंग करणं किंवा घासणं ही कामं तीच मुलं करू शकतात. अशा ते गट तयार केले, बुद्ध्यांक आणि वयानुसार ते गट तयार केले. गट केलेत म्हणजे तुम्हाला ते शिकवायला बरं पडतं. त्यानुसार त्या मुलांना त्या वर्गात असले ते तिथलं काम त्यामुळे ठरवू शकतो आम्ही त्या मुलांना काय काम दिलं जातं. बरोबर. आता मला असं विचारायचं होतं मॅडम की 19 वर्षापासून तुम्ही या संस्थेमध्ये काम करताय, की तुम्ही देखील झोकून देऊन काम करताय, तर ही तुमच्याकडं जर कशी काय प्रेरणा आली की बाबा यामध्ये काम करावं या मुलांच्यासाठी. माझी मुलगी मतिमंद बरोबर आली, जेव्हा ती जन्मली तेव्हा माहीत नव्हतं, पण नंतर एक 8 महिन्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ती मतिमंद आहे. बरोबर. बरोबर. मग त्यानंतर आम्हाला तिच्यातल्या काही उणिवा भासू लागल्या. मग त्यानंतर आम्हाला काही लोकांना सांगितलं की शाळेत जेव्हा ही मुलगी जायला लागेल तेव्हा सुधारणा होऊ शकेल तिच्या. बरोबर. त्यानंतर म्हणजे मी बघत होते नोकरी अशी शाळेत कुठे मिळेल का. कोल्हापूरच्या एका शाळेत मी प्रयत्न केले पण तिथं नाही झालं. पण नंतर मला इथली म्हणजे माझे एक ओळखीचे होते, परिचयाचे होते, त्यांनी सांगितलं की अच्छा इथं भोगावती शाळा होणाऱ्या चालू तू तिथं जा बघ म्हणून प्रयत्न करून. तशी मुलाखतीला आले, मला सिलेक्शन झालं. त्या दिवसापासून मी काम करते. खूपच छान मॅडम. तर मला एक असा प्रश्न विचारायचा की ही जी मुलं पुनर्वसन व्हावे या मुलांच्यासाठी यासाठी तुम्ही प्रयत्न करता की आजच्या काळामध्ये त्याची काय गरज आहे असं तुम्हाला वाटतं, काय सांगाल? गरज म्हणजे आई वडील आहेत तो पण मुलांचं ठीक आहे, पण आई वडिलांनंतर नावं ठेवत नाहीत, पण त्यांचे बहीण भाऊ असतील त्यांचे संसार आहेत, बरोबर, त्यांची मुलं बाळ आहेत, त्यांच्यानंतर ह्यांना पण त्यांना सांभाळणं तसं अवघड होते. त्या पालकांचं अवघड होते कारण ही मुलं हट्टी असतात, बरोबर, काही हायपर होणारी असतात, बरोबर, समाजात त्यांना ते राहता येत नाही म्हणजे अशा होऊ शकत नाही.
ती इथं match आली की होऊ कसं शकत मॅच नाही. होऊ शकत नाही त्यांच्यात ती. बरोबर. इथं आली की त्यांच्या सोयीनुसार किंवा त्यांच्या कलेनं आम्ही त्याला शिकवतो सगळं. ती इथं शांत येतात, बरोबर राहायला लागतात. त्याला एकदा सवय झाली त्यांच्या की सगळी मुलं इथं असतात. बरोबर त्यामुळे त्यांच्यात ती मिसळतात आणि ती त्याप्रमाणे व्यवस्थित वागतात आमच्याकडे मुलं. बरोबर बरोबर हायपर प्रमाण फार कमी येतं त्यांचं व्हायचं. बरोबर व्यवस्थित वागतात, त्यांच्यात खेळतात, ती एकमेकांच्यात गप्पा मारतात बरोबर किंवा गाणी ऐकतात. त्यातून ती डेव्हलप होत जातात मुलं. बरोबर म्हणजे राहतात बुद्धिमत्ता चांगले ऐकू चांगलं होतं. त्यामुळे ऐकू चांगलं होतं त्यांचं. बरोबर. सुधारणा होती मुलांच्या शाळेमुळे. खूपच छान. थँक्यू मॅडम. तर सर मला सांगा की आता पुढील काळामध्ये संस्थेची काय उद्दिष्ट आहे? संस्थेचे उद्देश म्हणजे ज्यावेळी मी शाळा स्थापन केली त्यावेळेला मी 6 ते 18 या मुलांची शाळा स्थापन केली होती. बरोबर पण एक 2-3-4 मिनिटांनी आमच्या लक्षात आलं की 18च्या पुढेही मुलं आहेत. बरोबर. मग त्यांची आम्ही कार्यशाळा हां हे 18 ते 40 वयोगट त्याला काही शासनाचा नियम आहे बरोबर की 18 ते 40 वर्षापर्यंतची जी मुलं असतील त्यांना आपण कार्यशाळेकडे त्यांचं हे करायचं, त्यांची ॲडमिशन घ्यावी किंवा त्यांना तिथं ट्रेनिंग द्यावं. बरोबर हे चालू करून 19 वर्षाच्या कालावधीत लक्षात आलं की अजून ह्या क्षेत्राशी काय करता येतं. बरोबर कारण कसं होतं की संस्थेची ध्येय किंवा उद्दिष्टे येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील, बरोबर त्यावर प्रसंग असतील, अनुभव असतील, त्याच्यावर काय केलं पाहिजे हे ठरलं जातं. बरोबर आहे म्हणजे आता मी पहिल्यांदा शाळा चालू केली, त्यानंतर मग कार्यशाळा चालू केली. बरोबर आता याच्यानंतर लक्षात आलं की बाबा ही मुलं जी आहेत 40 वर्षानंतर ह्यांचे आई वडील हे वृद्ध झाले असतील, बरोबर काही हयात नसतील. बरोबर 40 वर्षानंतर हा समाजाला भेडसावणारा मोठा प्रश्न आहे की बरोबर ह्या मुलांचं काय, कारण घरी त्यांना कोण ठेवून, कारण ह्यांच्या अगदी ज्या बरोबर बाकीचं इतर दिवसभराचं काही राहणीमान असतं ते आज आमच्याकडे एक 49 वर्षाचा एक मुलगा आलेला आहे. म्हणजे तो मुलगाच त्याला म्हटलं जातं. बरोबर मग तो तशा भविष्यकाळात काय केलं पाहिजे, तर त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी वृद्धाश्रम स्थापनेची एक म्हणजे त्यांच्यासाठी पूर्ण वेळ बरोबर म्हणजे त्यांना पालकत्व त्यांचं स्वीकारून हां हां त्यांना इथं जे त्यांच्या घरात मिळू शकणार नाही, समाज त्यांना मिळू शकणार नाही आणि तेही इथं रमले जातील. आणि त्यासाठी भविष्यकाळात त्यांच्यासाठी इथं कायमस्वरूपी पुनर्वसन स्थापन करून त्यांना इथं वृद्धाश्रम या टाईप करावं. परत अजून एक असा आमचा प्रोजेक्ट आहे की जो आम्हाला नमो दिव्यांग म्हणून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त शासनानं पूर्ण दिव्यांग, आज आम्ही मतिमंद क्षेत्राचे काम करतो, पण जे बाकीचे आज 21 प्रकारचे दिव्यांग आहेत शासनाने जाहीर केलेले, तर त्यांच्यासाठी शासनानं त्यांचं पुनर्वसन, त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना रोजगार निर्मिती करणं आणि त्यांच्या जे काही शासकीय योजनांचा लाभ देणं, ह्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजना पुरवण्याचं जे एक माध्यम आहे, जे केंद्र आहे, ते आमच्या संस्थेला मिळालेलं आहे. अरे वा त्यामुळे त्याचा सुद्धा की कोल्हापूर जिल्ह्यासाठी ते एक म्हणजे पहिले एक आहे आणि हे आम्हाला मिळालं दुसरं आहे की असे 2च केंद्र आहेत की जिथं सगळ्या दिव्यांगासाठी जे काम करण्याची संधी आम्हाला शासनाने दिली आहे. ते खूप मोठ्या प्रमाणात करून त्या मुलांना असेल किंवा बाकी सगळे दिव्यांग असतील त्यांना रोजगार निर्मिती, प्रशिक्षण हे सगळं देण्याचा मानस आमच्या संस्थेचा आहे. अरे वा वा खूपच छान आणि खूप छान प्रेरणादायी प्रवास तुमचा आहे आणि तुमच्या पुढील ध्येय धोरणं देखील अगदी सर्वोत्कृष्ट आहेत. तर खूप छान सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि इतकं मोठं तुमचं स्वप्न आहे, हे तुमच्या कार्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर चांगला अनुभव शेअर केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि अशा वेगळं काम करणाऱ्या संस्थेला आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी एक माफक अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.